महाराष्ट्राचा। नमस्कार, संध्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी देवीदास झुरुंगे। आत्ता जो तपोवन आणि नाशिक येथील जो वृक्षतोडीबद्दलचा जो विषय आहे ह्याची सगळ्या नमस्कार आबा। नमस्कार। मला एक विचारायचं आहे की आता पर्यावरण, आता तुम्ही एवढं सगळं इथं जे ओसाड जमीन दिसत होती काही वर्षापूर्वी, त्याला आज तुम्ही हिरवगार केलेलं आहे, तर आता जे तपोवनातला आपला विषय आहे नाशिक येथील की तिथं जवळपास 1800 झाडांची कत्तल होणार आहे, तर या विषयावरती आपली काय प्रतिक्रिया? आपण तर खूप पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीने कामं केलेले आहेत, करत आला आहात, तर ह्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा करत याची। झाडामध्ये आम्ही राम पाहिलेलं आहे, श्रीराम पाहिलेलं आहे, त्यामुळं या लोणीगंज गावामध्ये लाखो झाडं लावलेली आहेत। डिसेंबरच्या अखेरीस पाण्याची पातळी लोणीगंजची कमी व्हायची, हे वृक्ष लावल्यापासून पाण्याची पातळी वाढली, अनेक पक्षी आले। मगरवस्ती येथे डोंगर आहे, त्या डोंगरावर खूप मोर आहेत, तसेच शिंदेच्या डोंगरावर सुद्धा खूप मोर आहे। यामुळं सरडेवस्ती मुळसून या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे। झाडं नुसते ऑक्सिजन देत नाही तर पाणी साठवतात आणि मुरवतात, आणि ते खालच्या भागाला आपल्याला पाझर तलावाप्रमाणे ते पर्क्युलेशन देतात। झाडं ही आपण सगळ्यांनी लावली पाहिजे। तपोवनामध्ये जी झाडांची कत्तल होणार आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। वेळ प्रसंगी नगर रोडवर आंदोलन करून ठिय्या मांडू। धन्यवाद आबा। आता तसेच पर्यावरणप्रेमी जसे आबा कंदे यांनी सांगितलं, तसेच माजी सरपंच लोणीगंज गावचे चंद्रकांत मगर साहेब आहेत, सर त्यांची पण आपण एक प्रतिक्रिया घेऊयात। तुमचं काय मत आहे चंद्रकांत? झाडं हे ऑक्सिजन देतात, त्यामुळे झाडं कोणी तोडलं नाही पाहिजे। त्यासाठी नाशिकमध्ये कार्यालय आणि धर्मशाळा भाड्याने घेऊन साधू संतांना राहण्यासाठी सोय करावी आणि झाडांची कत्तल करू नये, ही आमची लोणीगंज गावच्या वतीने नम्र विनंती। धन्यवाद। तर आत्ता आपण पाहिलं रसिक मित्रांनो की अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, आणि आत्ता चंद्रकांत मगर साहेब माजी सरपंच लोणीगंज गाव यांनी जो काय लाख मोलाचा सल्ला जो आपला दिलेला आहे की ऋषीमुनींची सोय तुम्ही आश्रमशाळेत वगैरे करावी, आणि नाशिकमध्ये अनेक अशा आश्रमशाळा आहेत की तिथं जे आपले साधू संत येणार आहेत त्यांची तिथं व्यवस्थितरित्या सोय होऊ शकते। संध्या लाईव्ह, देवीदास झुरुंगे, कॅमेरामन दिलीप मेमणेसह लोणीगंज। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।